रंगांचा सण होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। यातच होळीत रंग खेळल्यानं त्वचा आणि केसांचं मोठं नुकसान होतं। त्यामुळे केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय। निकृष्ट दर्जाच्या रंगांचा वापर झाल्यास त्वचा आणि केसांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो। यामुळे रंगपंचमी खेळण्याच्या आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या त्वचेचं आणि केसांचं रक्षण होऊ शकतं। यासाठी रंगपंचमीला त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय चिकित्सकांनी काही उपाय सांगितले आहेत। रंगपंचमीसाठी जाड पोताचे आणि शरीर पूर्ण झाकतील असे कपडे घालावे, जेणेकरून पूर्ण बाह्यांचा आणि जाडपोताच्या कपड्यामधून रंग त्वचेशी थेट संपर्क करणार नाहीत। याशिवाय केसांचं अधिक नुकसान न होऊ नये म्हणून शक्यतो केसांना एखादा स्कार्फ गुंडाळून ठेवावा अथवा टोपी घालावी। तर एरंडीचं तेल एक उत्तम स्किन केअर उत्पादन आहे, यामुळे हे तेल लावल्यास देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल। नमस्कार, मी डॉक्टर सुनील सांडे, त्वचारोग तज्ज्ञ, अमरावती। आपल्याला सर्वप्रथम मी होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली होळी अतिशय आनंदात जावी, चांगली जावी आणि आपण रंग खेळताना विशेष काळजी घ्यावी अशी विनंती मी आपल्याला करतो। काळजी कशी घेणार तर सर्वप्रथम आपण रासायनिक रंगाचा वापर टाळावा, कारण हे रासायनिक रंग आपल्या त्वचेला इजा करू शकतात। त्याच्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते, त्वचेचा रंग बदलू शकतो आणि त्वचा तुमची खराबसुद्धा होऊ शकते। म्हणून रासायनिक रंग तुम्ही कधीही वापरू नये ही तुम्हाला विनंती। त्याचप्रमाणे जे काही रंग आपण वापरणार आहात ते शक्यतो सेंद्रिय किंवा ज्याला ऑर्गॅनिक रंग म्हणतात, कलर्स म्हणतात, ते आपण वापरावे। त्यामुळेच त्वचेला आपल्या इजा होणार नाही। रंग वापरताना शक्यतो ओले रंग वापरू नका, त्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते। कोरडे रंग वापरा आणि कमीत कमी रंगाचा वापर करा आणि पाण्याचासुद्धा जास्त वापर करू नका, कारण उन्हाळा सुरू होतो आहे आणि पाणी आपल्याकडे कमी होत जाईल। त्यामुळे पाण्याचासुद्धा कमी वापर करा, रंगाचा कमी वापर करा आणि रंगाचा जो काही वापर कराल तो शक्यतोवर सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक रंगाचा वापर करा। पुनश्च एकदा आपणाला होळीच्या शुभेच्छा देतो आणि आपली होळी आनंदात जाऊ ही इच्छा व्यक्त करतो। नमस्कार।